नमस्कार मित्रांनो, आज आम्ही जिभेचे लाड करण्यासाठी परत बाहेर निघालो। जिभेचे लाड करण्यासाठी खिसा गरम असावा लागतो, म्हणून एटीएमच्या बाहेर माझे प्राणनाथ नंबर यायची वाट बघत होते। आत असलेल्या ताईंचा कदाचित काम झालं नाही, म्हणून त्यांनी माघार घेत यांना पुढे केलं। साधारण तासभराने पैसे घेऊन प्राणनाथ आले। मग आम्ही निघालो आणि अडकलो नवले ब्रिजच्या सिग्नलला। नवले ब्रिज आम्ही सुखरूप क्रॉस करून पुढे निघालो। एक सांगू, जोक वेगळीकडे, पण खरंच नवले ब्रिजला हल्ली खूप अपघात व्हायला लागले आहेत। तरी सर्वांनी नीट गाडी चालवावी आणि आपली काळजी घ्यावी। पुढे जाता जाता मध्येच लाईट्स असलेले शेल्टर दिसले। नवऱ्याला विचारले हे काय आहे, तर तो म्हणाला की आपल्या इथे सर्कस आली आहे। मग मी परत प्रश्न विचारला की तुला अजून त्यांनी बोलवले कसे नाही। त्यावर त्याने मला डेथ थ्रेट लुक दिला। असं करत करत आम्ही पोचलो खाऊ गल्लीमध्ये। तो गाडी पास करेपर्यंत मी पुढे निघाले। असा पळत पळत तोही मागे मागे आला, कारण शेवटी एटीएम मधले पैसे त्याच्याकडेच होते। मी तिथल्या दादांना ऑर्डर देण्यासाठी मेन्यू कार्ड बघितलं आणि नवऱ्याचे हार्टबीट वाढले। नंतर नवरा मला म्हणाला की घरी मला ऑर्डर देते ती काय कमी आहे का, इथे यांना पण ऑर्डर देतेस। या जोकवर तिथले दादा पण असले नाही आणि ॲज युजल नवऱ्याचा पोपट झाला। मग ऑर्डरनुसार गरमागरम पिझ्झाचा पहिला बाईट मी घेतला। मला वाटलं तो फोटो काढतोय, म्हणून मी पोस्ट दिली तर तो व्हिडिओ काढत होता। नाही नाही म्हणता म्हणता बकासुरालाही हरवेल एवढ्या स्पीडने त्याने त्याच्या पोटात पिझ्झा गेला। मीच ऑर्डर देऊन सुद्धा मलाच क्लब सँडविचचा आग्रह केला। माझ्यासाठी घेतलेली कोल्ड कॉफी तोच मिटक्या मारत प्यायला। आणि एवढं करून सुद्धा ब्लॉगच्या थंबनेलवर नवरा उपाशी असे टाकले। पोटपूजा झाल्यावर परतीच्या मार्गावर निघालो। आमचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा। परत नवऱ्याने फिरायला नेलं तर तुम्हाला व्लॉग नक्की करून कळवेल। तोपर्यंत बाय बाय।